होतं. हा, तर मी प्राण्याची पण म्हणजे मी घोड्याला काय आवडतं तर हरभरे आवडतात. मी हरभरा डेट पण दाखवले आणि त्याच्यावर 100 वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. म्हणजे वाचक त्या घोड्याशी पण कनेक्ट झाले होते. म्हणजे मला हा आश्चर्याचा धक्का होता. आणि त्यांनी काही वाचकांनी मला चॅटरूम मध्ये घोड्याचे लग्नाचे व्हिडिओ, म्हणजे ऍक्च्युली ते वरातीतले घोडे पण ते त्यांनी एडिट वगैरे करून, म्हणजे वाचक इतका गुंतला होता त्या कॅरेक्टरमध्ये. म्हणजे स्टोरी मधलं एक छोटस म्हणजे अगदी म्हणजे काय म्हणतो आपण, आलं आणि गेलं असं पात्र होतं ना. त्या पात्राला पण वाचकांनी प्रेम दाखवलं. म्हणजे काय दाखवलं, कारण का मी कुठेतरी वाचकाची प्रतिक्रियेला दाद देत होते. म्हणजे छोट्यात जी कॉपी पेस्ट वाली पण जी प्रतिक्रिया होती, मी त्याला पर्सनली मेसेज देत होते. आणि कुठेतरी त्याच्यामुळे वाचक तो माझ्या त्याला तो वेगळा अनुभव होता. कारण का ज्यावेळी 500 समीक्षा येतात तेव्हा मोठ्या लेखकांना काही वेळा जमत नाही की लाईक आणि कमेंट करायला. पण मी वेळात वेळ काढू, रात्रीचे 12 वाजता का असे ना, मी 5 मिनिटं देत होते आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी माझ्याकडनं रिप्लाय देत होते. त्याच्यामुळे त्यांचे म्हणजे त्यांना कोणतं पात्र आवडतंय त्यांच्या त्यांच्या मताचा आधार करत मी त्यांना ते देत गेले. त्याच्यामुळे जो वाचक वर्ग मला मिळाला होता तो खूप म्हणजे तो स्वतःहून काय म्हणतात, स्वतःहून प्रमोशन करत होता की ही स्टोरी वाच, या लेखिका वेगळ्या आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांना माझं वेगळेपण जाणवलं. आणि मी ते शेवटपर्यंत टिकवून ठेवलं. आणि मी माझा असा नियम होता की प्रत्येक जी स्टोरी मी सुरू करीन त्याची मी सीझन काढत राहणार नाही. कारण का मला ती पूर्ण झाल्यावरच मी तिला संपणार. म्हणजे असं तर मला अनेक वाचक सांगायचे की तुम्ही सीझन काढा, सीझन काढा. पण मी काढायची नाही. मी स्टोरी एक संपली की मी वेगवेगळ्या कन्सेप्टवर, मला विविधता अशी आवडते की प्रत्येक विषय मला हाताळायचा असतो. पण हा एक असा होता की वाचक ऐकायलाच तयार नव्हते. संपली त्यांना मान्यच नव्हतं. म्हणजे ते मला दुसऱ्या स्टोरीमध्ये येऊन पण त्रास द्यायचे की तुम्ही ह्याचं परत काढा, ह्यांचं आम्हाला बघायचंय. म्हणजे ते एवढे गुंतले होते. म्हणजे आणि हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता की माझेच वाचक, माझ्यावर प्रेम करणारे वाचक मला दुसऱ्या कथेवर येऊन त्रास देतात की तुम्ही ती स्टोरी चालू करा. म्हणजे कुठेतरी त्यांना ते खूप जास्त, म्हणजे त्यांना मान्य नव्हतं की ते संपणं. शेवटी मग मी विचार करून बिजी शेड्यूल असूनही मी त्यांच्यासाठी ते सुरू केलं. आणि मला विश्वास बसला नाही की पहिल्या सीझन पेक्षा जास्त पटकन मला दुसऱ्या सीझनला रिस्पॉन्स मिळाला. म्हटलं ठीक आहे. आणि म्हणजे फोर्स मॅरेज म्हणजे ऍक्च्युली हा एक टॉक्सिक विषय आहे. तरी पण वाचकांना तो आवडला. कारण का कुठेतरी मी त्यांच्यावर भावनिकता पण दाखवली होती. म्हणजे ते खूप जास्त कनेक्ट झाले होते. फक्त काय म्हणतात आपण, निगेटिव्हिटी अजिबात नव्हती. खूप जास्त पॉझिटिव्हिटी. जितकं मला समाजाला चांगला संदेश म्हण, किंवा कशी फॅमिली हवी, कसं तुम्ही बॉन्ड जपला पाहिजे. फोर्सने सुरू झालेलं नातं कसं, म्हणजे एकमेकांना पाण्यात बघणारे हिरो हिरोईनी, म्हणजे हिरोईन म्हणजे बाबू सोना मी लिहिलाच नाही. फडतूडवालं रिलेशन होतं. म्हणजे जी हिरोईन होती ती तिच्यापेक्षा 9 वर्षांत मोठा असलेला, ज्याला अख्ख्या फॅमिली मधले सगळे घाबरत होती, ती त्याला नालायक म्हणून हाक मारायची की तू नालायक आहेस, तू लायक नाही आहेस या फॅमिलीला. नालायक बोलून बोलून तिने त्या माणसाला परत फॅमिलीत आणलं. आणि हे तिला कसं पॉसिबल झालं. म्हणजे वाचक आधी उद्धट ही एवढी हिरोईन होती जिला आई कुत्र्यासारखी मारायची, हातात लाटणं भेटेल, चप्पल भेटेल, मार मारायची. तेव्हा वाचकांना बरं वाटायचं की ही खरंच उद्धट आहे, हिला मार बसलाच पाहिजे. पण नंतर ज्यावेळी तिचा स्वभाव कळला की ती कशी आहे, म्हणजे तिची जीभ तिखट असूनही ती कशी कोणाच्या काळजात शिरते, कसं ती केअर करते. म्हणजे फडफड बोलून पण ती त्या माणसाच्या मागे त्याची काळजी घेते, त्याच्यासाठी स्टँड घेते. हे जेव्हा वाचकांना कळलं तेव्हा ते तिच्या, म्हणजे तिला ज्या दिवशी मार बसायचं तेव्हा ते माझ्यावर रागवायचे, तू का म्हणून तिला मार दिलास. म्हणजे एवढं ते कनेक्ट झाले. आणि कुठेतरी म्हणजे मला हे यशाच्या दिशेने वरवर नेत होतं. म्हणजे फोर्स मॅरेजने सुरू केलेलं, मला वाटलं पण नव्हतं की ह्याला 1 लाखापेक्षा जास्त. पण ती स्टोरी संपायच्या आधीच 1.5 मिलियनचा पल्ला पार करून झाली होती. आणि हे माझ्यासाठी खूप आश्चर्य होतं की कसं हे पॉसिबल झालं. पण मी म्हणेन की असे विषय लिहावे, पण त्याच्यातून नकारात्मकता किंवा चुकीचा संदेश देता कामा नये. तुम्ही फोर्स मॅरेजने सुरुवात करा, पण नाती कशी जपली जातील, कसं प्रेम राहील, नात्यांचा रिस्पेक्ट. जरी आताच्या जनरेशन प्रमाणे तुमची भाषा ताट असली, रूढ असली, तरी तुमच्या पद्धतीने कसं तुम्ही नात्याला काय म्हणतात महत्व द्याल. मग भले ते आजी असेल, तिचे जुने विचार तुम्हाला पटत नसतील. आता हिरोईनीला माई नावाची पात्र, ती तिला पोरकट म्हणाली होती. हिने उखाणा पण तसा घेतला होता की तुम्हाला जितकी वाटते मी पोरकट, मी नक्कीच नाही तितकी हलकट वगैरे. म्हणजे असे यमक, म्हणजे फनी वेने तिने उद्धटपणे उखाणा घेतलेला लग्नातला. वाचकाने तिकडेही शिट्ट्या की खरंच आहे हे माई असं आणि तसं. म्हणजे
जिथे आधी हिरोईनीला शिव्या बसत होत्या तिथे माईच्या जुन्या विचारांना बसल्या, पण नंतर निमिषाने माईचा विचार समजून घेतला की ती का असं बोलली, आणि आपल्या पद्धतीने तिने त्यांचे विचार जपण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ती काय म्हणतात, मवाळ नाही झाली, राहिली उद्धटच, पण तरीही ती तिच्या पद्धतीने ते त्यांचे विचार पण जपू लागली. आणि वाचकांना इथे ते कनेक्ट झालं, कारण का माझे वाचक हे 50 म्हणजे शाळकरी पोरांपासून ते 50-60 वयाच्या रेंज मधले आहेत. आणि सगळ्यांना म्हणजे सासू सासऱ्या म्हणजे त्या मोठ्या माणसांना कळलं की म्हणजे लहान पिढीला कसं हँडल करता आलं पाहिजे, आणि लहानांना समजलं की झुकतेपणा न घेता पण आपण मोठ्यांची मनं जपता येतात. म्हणजे हे मी मॉडर्न स्टाईल नुसार मी ते प्रेझेंट केलं, आणि वाचकांना तिथे मी कनेक्ट झाले की ही आपला विचार करून, आपल्या जनरेशनचा विचार करूनही आपण असं वागू शकतो. आणि म्हणजे त्यावेळी प्रमोशन न करताही मी टॉपच्या म्हणजे 1 ते 10 म्हणजे तो स्तर असतो तिकडे मी नेहमी दिसायचे. आणि हे खूप आश्चर्य, म्हणजे लोक म्हणायचे की तू कसं मॅनेज करतेस, पण मी वाचकांना जपायचे. मी म्हणायचे की बिझनेस नंतर करता येईल, पण आधी वाचकांना कमवूया, कारण का वाचक मला वरपर्यंत नेणार आहेत आणि मला त्यांनीच वर नेलं. सो वाचकांना कायम महत्व द्यायलाच पाहिजे ऍज अ लेखक म्हणून. जेव्हा तुम्ही वाचकांना जपणार, बाकी म्हणजे ऍपवाले आहेतच, इतर सहलेखक आहेतच, पण जे तुम्हाला वर उंचीवर नेणार ते वाचकच आहेत. जो फ्रीचा वाचक असेल त्यालाही तुम्ही तितकंच महत्व दिलं पाहिजे. मी सगळ्यांना महत्व दिलं आणि त्यांनी मला आज इथपर्यंत नेलं. म्हणजे आणि मी माझ्या स्टोरीमध्ये ज्या विविधता जपल्या त्याच्यामुळे मी कोणत्या एका स्टोरीसाठी राहिले नाही. ते मला सगळ्या वेगवेगळ्या स्टोरीसाठी ओळखतात, आणि मला ते कुठेतरी प्लस पॉईंट वाटतो, कारण का आता मी बघते ना, ज्या स्टोरीसाठी जो लेखक वरपर्यंत गेलाय ती स्टोरी संपली की कुठेतरी वाचक सोडून दुसरीकडे जातात. पण माझ्या वेळी तसं नाही, मी सगळ्या स्टोऱ्यांमध्ये त्यांना एंगेज ठेवलं. म्हणजे मला खूप दगदग पण झाली, पण मी त्यांना सगळ्यात गुंतवून ठेवलं, आणि त्यांना जे हवंय ते मी माझ्या स्टाईलने देत गेले. म्हणजे मी फक्त त्यांच्या विचारानुसार वाहत नाही गेले, तर माझ्या पद्धतीनुसार मी त्यांना माझ्यासोबत घेऊन गेले. म्हणजे फोर्स मॅरेज असू दे, वात्सल्य असू दे, प्रेम असू दे, सगळ्या म्हणजे सगळ्यांना त्यांच्यावर मी मोहिनी घातली. म्हणजे काही वेळा आपण म्हणतो की तुम्हाला नाही पटत आहे तर वाचू नका, ह्याच्याने वाचक खूप जास्त हर्ट होतो. ऍज अ वाचक, मी आधी वाचक होते, ऍज अ वाचक मलाही, मी माझं जेव्हा मत मांडायचे आणि समोरचा लेखक मला तोडून टाकायचा की तुम्हाला हे पटत नसेल वाचून जा, मला खूप जास्त हर्ट व्हायचं. सो मी ठरवलं होतं जेव्हा मी लेखिका होईन, कधी काळी लिहीन, तेव्हा मी वाचकाला कधीच हर्ट नाही करणार. मी ह्या काही गोष्टी माझ्या तत्वानुसार मी चालत गेले. आणि आज म्हणजे लग्न झालेली, म्हणजे लग्न होऊन थोडी बिझी लाईफ झाली, तरी ती मला मेसेज करून कनेक्ट राहिले. सो लिखाण करताना मी फक्त पैसा नाही बघितला, तर मी माणसं जमवली आणि ती त्यांची सुखदुःख माझ्याशी शेअर करू लागली. आता सेकंड मॅरेज वगैरे काय जे आहे ते सांगतात की तुमच्या स्टोरीमधून आम्हाला समजतं की कुठेतरी तेव्हा आमचं चुकलं होतं, तेव्हा आम्ही समजून घेतलं असतं तर आज असं झालं नसतं. हे खूप जास्त मला हे म्हणजे मी हे कोणाला सांगत नाही, पण जेव्हा लेखकावर विश्वास ठेवून वाचक त्याचे सुखदुःख शेअर करतो ते खूप जास्त मला मॅटर करतं. सो फोर्स मॅरेजने मी म्हणेन की ह्या निमी आणि आद्विकच्या फॅन्सी गुरुमधून जर मला काय दिलं असेल तर एक वेगळ्या उद्धट वाचक वर्ग ज्याच्यात पण माया आहे ती मला मिळाली. म्हणजे हे खूप जास्त कठीण होतं की त्या लोकांना बोलतं करणं, पण त्यांनी ते केलं. म्हणजे आणि ते मला एक अनुभव आहे, जसे तुम्ही कथानक उभं करतात, जसे त्यातले पात्र ज्या स्वभावाचे असतात वाचक तुम्हाला तसेच मिळतात. आता निमी आणि अद्विक हे उद्धट आणि अहंकारी होते कॉमेडी, मला त्याचे वाचक वर्ग सेम त्याच पॅटर्न मध्ये मिळाला होता. आणि मी म्हणायचे, म्हणजे त्यांची भाषा खरंच खूप ताट असायची काही वेळा, पण मी म्हणायचे की जे कथानक त्यांना आवडून ते वाचक आलेत, ज्याचा अर्थ ते त्याच स्वभावाचे असणार. आणि मी तो स्वभाव समजून घेतला, मी हर्ट होत राहिले नाही. हा, काही नासके बिस्के होते त्यांना मी सरळ ब्लॉक करून बाजूला केलं, कारण का प्रत्येक वेळी तुम्ही भांडत राहिलात तर तो एक वाईट इम्पॅक्ट पडतो की म्हणजे वाचकांना ही किंमत नाही देत. म्हणजे मी ती माझी वाईट बाजू म्हणजे आता मी एक अशी पात्र उभं करते, म्हणजे मी पण थोडीफार खुनशी स्वभावाचीच आहे, पण मी प्रत्येक वेळी मी दाखवली नाही ती बाजू. नाही तर काय होतं, जरी तुम्ही आवडत असाल वाचकाला तरी पण तुमची ती बाजू बघून तो पटकन बिचकतो आणि व्यक्त व्हायला बघत नाही. पण मी तसं होऊ नाही दिलं. सो मी म्हणेन की ह्या फोर्स मॅरेजने मला एक वेगळी उंची गाठायला मदत केली. सो तुम्ही हा विषय नक्की हँडल करू शकता. पण त्याच्यात पण तुम्ही काळजी कोणती घ्याल तर अनेक 100 आता म्हणा 90 एक स्टोऱ्या तरी असतील लिपीवर, त्यातल्या जास्तही असतील, पण त्यातल्या त्यात तुम्ही
त्या कथा वाचताना तुम्हाला जी कमतरता वाटेल वाटेल की ह्या स्टोरीत हे असतं तर बरं झालं असतं, त्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या तुम्ही लिहून ठेवायच्या आणि तुम्ही त्याच्यातून तुमची स्टोरी घडवायची. म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला दुसऱ्यांच्या स्टोरीत वाटतं की ह्याच्यात हे हवं होतं, ते तुम्ही त्याला सांगायला जाऊ नका. त्याला तुम्ही छानच म्हणा त्यांच्या कथानकाला, पण तुम्ही त्या गोष्टी तुमच्या स्टोरीत घ्या आणि तुम्ही तुमच्या कल्पनेने एक स्टोरी तयार करा. नक्की ह्याच्यात तुम्हाला यश मिळेल, मी सांगेन. आणि तुम्हाला वाटलं की रिस्पॉन्स नाही, तुम्ही मला लिंक शेअर करा, मी वाचून तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. कारण का मी नवीन, माझ्या पण वाचक वर्गामध्ये जे नवीन तयार होतात, मी त्यांना पर्सनली सांगते की तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला हे करेन. आणि तोही तोही कुठेतरी मला छोटीशी मदत करतो की तो वाचक माझ्याशी कायम लॉयल राहतो. व्हेरी एवढंच. गुड. थँक्यू सो मच अक्षदा मॅम. फोर्स मॅरेज कथा लिहिण्यापासून ते अगदी ऑथर सॅनिटी म्हणतो आपण त्याला, की प्लॅटफॉर्म सॅनिटी कशी ठेवली पाहिजे, कसं जपलं पाहिजे वाचकांना आणि इतर लेखकांना पण न दुखवता त्यांना कसं रिस्पॉन्ड केलं पाहिजे, हे सुद्धा शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि आजच आता थोड्या वेळापूर्वीच मी एक मेसेज पण शेअर केलाय सगळ्या लेखकांसोबत गोल्डन बॅच कम्युनिटीमध्ये, आणि तुम्हाला पर्सनली मेसेज आले असतील की काय तुमचं चुकतंय, कुठल्या चुका तुम्ही नाही हा. केल्या पाहिजेत ऍज अ लेखक. हे सगळं ते पण पॉइंटर्स मी आता शेअर केलेले आहेत, तर ते पॉइंटर तुम्ही पण कव्हर केले. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि दुसरी गोष्ट, फोर्स मॅरेज कथा लिहितोय म्हणजे अ, त्याच्या अवतीभोवती हा आपला मेन जॉनर आहे. फोर्स मॅरेज आपल्याला कुठपर्यंत वापरायचंय की लग्न, मेन आपल्या नायक नायिकेचं जे लग्न आहे ते फोर्स मॅरेज सिच्युएशन मध्ये झालं पाहिजे. तुमचे सबप्लॉट, जसं यांच्या कथेमध्ये सबप्लॉट मध्ये तुमचं कौटुंबिक येऊ शकतं, सामाजिक विषय येऊ शकतात. माझी. प्लस ह्यांच्या कथेमध्ये जसे नायक नायिका आहेत, लव्ह हेट रिलेशनशिप, म्हणजे त्यांना मूळ स्वभाव नाही बदलत पण कॅरेक्टर डेव्हलपमेंट त्यांनी दाखवली आहे. की जसं एक ओल्ड एज पात्र आहे, आजीचं पात्र छोट्या या यंग पात्राला समजून घेतं, आणि ही जी यंग नायिका आहे ती सुद्धा पुढे जाऊन समजून घेते. म्हणजे आपल्या विचारांमधला बदल जो आहे, परिपक्वता, ती दाखवली गेली पाहिजे. मूळ स्वभाव बदलायचं असं नाही, पण तुमचं कॅरेक्टर डे बाय डे डेव्हलप झालं पाहिजे, जे तुमच्या रिडर्सला काय म्हणतात, धरून ठेवेल, त्यांना खिळवून ठेवेल, आकर्षण प्लस करत, त्यांना आकर्षित इमोशनली करतो. पण. येस, त्यांना इमोशनल वेने म्हणा किंवा लॉजिकली त्यांना ते पटल्या पाहिजेत गोष्टी, अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. मग सबप्लॉट आता ह्यांच्यामध्ये त्यांनी कसं सामाजिक दाखवलंय किंवा कौटुंबिक दाखवलंय, तुमच्या याच्यामध्ये तुम्ही वेगळाही दाखवू शकता. सबप्लॉट रहस्य दाखवू शकता, काहीतरी काहीतरी फॅमिलीचं रहस्य आहे, किंवा काहीतरी माफिया स्टोरी आहे त्याच्या मागे, कुणीतरी माफिया आहे, किंवा काहीतरी डिपेंड आहे. म्हणजे प्लेंटी ऑफ आहेत. किंवा सरोगेट मदर हा एक चालणारा प्रकार आहे की सरोगसी झालीये पुढे जाऊन, या या कथेमध्ये सरोगसी तुम्हाला कशी टाकता येईल हे बघायचंय. किंवा फोर्स मॅरेज नंतर सगळ्यात जास्त चालणारी जी गोष्ट आहे प्रतिलिपीवरती, ती आहे ऍक्सिडेंटल प्रेग्नेन्सी. आता ही हा. कशी दाखवायची, हा सबप्लॉट तुम्ही त्याच्यात जोडू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एक हिंदीमध्ये, हिंदी प्रतिलिपी हिंदीमध्ये एक मिली नावाची कथा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक शेअर करेल, तुम्ही मला नंतर डीएम करा. या कथेच्या पहिल्या एपिसोडमध्ये जसा धमाका आहे, इन हाऊस कथा आहे ती प्रतिलिपीची, ऍक्च्युअली प्रतिलिपीनेच ती लिहिलेली आहे. पण ती वाचकांना का आवडली, पहिल्या स्टोरीमध्येच, कारण आम्ही अनालिसिस केलंय की कुठले जॉनर चालतात आणि कसं ते लिहिलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये फोर्स मॅरेज आणि ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी हे एकत्र आलेलं आहे पहिल्या भागामध्येच. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं की श्रीमंत घरातला मुलगा आहे, ज्याला फोर्सफुली पास्ट लाईफ मध्ये त्याचं लग्न झालं होतं त्याच्या बायकोशी, आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो अमेरिकेला निघून गेला होता, कारण त्याच्या मनाविरुद्ध लग्न झालं होतं. त्याने खूप ड्रामा केला होता. जो ड्रामा त्यांनी ह्याच्यात नाही दाखवला, पहिल्या एपिसोडमध्ये हे दाखवलं की तो मुलगा आता अमेरिकेवरून परत आलाय आणि ती मुलगी आहे ती डोळे लावून त्याची वाट बघते. आणि पहिला बॉम्ब हा होता की ती प्रेग्नेंट आहे हे दाखवलं होतं. मग वाचक आपोआप ती चौकस बुद्धी जागी होते की हा तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच गेला होता, मग ही प्रेग्नेंट कशी आहे आणि त्याच्या घरचे तिला का ठेवून घेत आहेत, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. त्याच्यानंतर तो जो मुलगा घरी येतो, तो त्याच्या फॉरेनर बायकोला घरी घेऊन आलेला असतो, त्याला हे लग्नच मान्य नसतं. तर मग ती फॉरेनर बायको म्हणजे आता आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे थर्ड कॅरेक्टर झालं, जे की पास्ट मधलं नाहीये, फ्युचर मधलं नाही, ते लाईव्ह तुमच्या ह्याच्यातलं कॅरेक्टर की ती त्याची बायको आहे. आणि ती कसं या सगळ्या गोष्टींना फेस करेल, आणि म्हणजे तो या दोघींच्या मध्ये आता कसा डिसिजन घेईल. तर मग पुढे जाऊन
ती जी आहे ती ऑफकोर्स त्याची जी नवीन बायको आहे फॉरेनर ती चिडते की ही प्रेग्नंट कशी काय तुझी बायको, काइंड ऑफ. आणि मग तो सांगतो की मला नशेच्या ह्याच्यामध्ये मी पहिल्या रात्री रागारागाने हे सगळं केलं होतं आणि ते बाळ माझंच आहे हेही मला माहितीये. मग या सिच्युएशन मध्ये आता या दोन मुली एकमेकींना कशा सामोरे येतील आणि तो जो मुलगा आहे तो सिच्युएशन कशी हँडल करेल, त्याची फॅमिली कशा प्रकारची आहे, हा पहिल्या एपिसोड मध्येच खूप सारे प्रश्न तुमच्या वाचकांच्या मनात उभे राहतात. आणि पुढे जाऊन मग ती लव्ह स्टोरी हळूहळू हळूहळू हे होते. म्हणजे पहिल्यांदाच तुमचा कॉन्फ्लिक्ट येतो पहिल्या एपिसोड पासून आणि तो कॉन्फ्लिक्ट तुम्ही हळूहळू रिझॉल्व्ह करत जाता. आणि तो रिझॉल्व्ह करत असताना ते नाते जवळ येतात, आपल्याला माणसं समजायला लागतात त्यांच्या घरातली, आपल्याला नायकाची बाजू समजते, पुढे जाऊन नायिकेची बाजू समजते. मग अशा पॉइंटवर येतो की अरे यांच्यातलं कोणीच चुकत नाहीये, प्रत्येक जण आपापल्या जागी ठिकाणी व्यवस्थित आहेत. तर ते झालं लॉजिकल, की लॉजिकली तुमच्या वाचकांना आता पटलंय की पात्र सगळे आपापल्या जागी बरोबर आहे. पण हा जो काही गुंता झालाय, येणाऱ्या बाळाचं भविष्य काय किंवा तो कसा सोडवला जाईल, हा पुढचा प्रश्न वाचकांच्या समोर उभाच असतो. तर असं करत करत खूप सारे प्रश्न उभे करत ती फायनली ती लव्ह स्टोरी होते आणि पुढे जाऊन ती कथा अ, कौटुंबिक सामाजिक या प्रकारात जाते. पण ती इंटॅक्ट पहिल्या भागामध्येच ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी मध्ये होते. सो तुम्हाला ना पहिल्या एपिसोड मध्येच, जास्तीत जास्त पहिल्या एपिसोड मध्येच, कारण ह्यांनी जेव्हा कथा लिहिली तेव्हा 5 एपिसोड म्हणजे ठीक होतं. पण आता तुम्हाला पहिल्या एपिसोड मध्येच कॅच करायचंय सगळं, जे लक्ष आहे ना वाचकांचं. जसं मी मिलीचं उदाहरण सांगितलं की पहिल्या एपिसोड मध्ये त्यांनी कसं दाखवलंय की वाचक दुसरा भाग वाचल्याशिवाय घरी जाणारच नाही, तो पुढचा भाग येईपर्यंत तो झोपणारच नाही वाचक, आणि पुढचा भाग आला की पहिला त्याच्यावर उडी मारेल. तर असं असं तुमचा प्लॉट पाहिजे तसा, की तुम्ही प्लॉट तसा सर्च करा, विचार करून ठेवा तुमच्या कथेचा आणि त्यानुसार सुरुवात करा. आता आपल्याला ही जी कथा लिहायची आहे, तुम्ही जी कथा लिहिणार आहात पोस्ट मॅरेज प्रकारातली, ही तुम्ही कंपल्सरी सुपरलेखक 10 मध्ये ठेवा. म्हणजे तुम्हाला स्पर्धेचे पण फायदे. हे मी कंपल्सरी का करते की इन केस तुम्ही जर 80 भाग कंप्लीट केलेच, जे तुमचे होणारच आहेत, जर तुम्ही 2 दिवसात एक जरी भाग लिहिला तरी सुद्धा तुमच्याकडे 150 दिवस आहेत, तर तुम्हाला एनिवेज तुमची कथा सुपरलेखक मध्ये पण जाईल आणि त्यानंतर ते तुम्हाला प्रमोशन वगैरे बाकीचा पण फायदा होईल. म्हणून हे पुढच्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी तुम्ही तुमची कथा सुपरलेखक 10 मध्ये ठेवा. विजेते झाला तर वेल अँड गुड. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला या कथा लिहिताना काय करायचंय की नियमितपणा सोडायचा नाहीये. तुम्ही जर रोज भाग लिहिताय, रोज एकच भाग लिहा. अजून एक गोष्ट टाळा की एकाच कथेचे, आता तुम्ही तुमचे 4 भाग लिहून झालेत म्हणून चारीच्या चारी एकाच दिवशी पब्लिश करू नका. तुमचे 4 झाले असतील तर प्रत्येक दिवसासाठी एक असा शेड्यूल करून ठेवा. एका दिवशी एकच भाग आला पाहिजे एका कथा मालिकेचा. तुम्ही दुसऱ्या लिहित असताल तर दुसऱ्या कथा मालिकेचा सुद्धा हाच रूल फॉलो करायचा. ह्याचं मग टेक्निकल कारण की तुमचे वाचक ह्याच्याने वाढत जातील, कमी होणार नाहीत. पण तुम्ही एकदम भाग जर बंबार्ड करायला सुरुवात केली वाचकांवर, तर जे मिळतात ते पण नाही मिळणार. तर नियमितपणा पाळायचा, एका दिवशी एकच भाग पब्लिश करायचा आणि तुम्ही रोज प्रकाशन करणार असाल तर रोज एक भाग आला पाहिजे किंवा आठवड्यातनं 3 ते 4 भाग तुमचे मिनिमम आले पाहिजे. म्हणजे अल्टरनेट डेज, दिवसाआड तुमचा एक तरी भाग प्रकाशित झाला पाहिजे कथेचा. आणि मुळात आता तुम्ही फोर्स मॅरेज लिहिताय तर ती खूप जास्त एंगेजिंग कथा असणार आहे. तर तुम्ही जितकं ते तुमची फ्रिक्वेन्सी असेल पब्लिकेशनची की डेली एक पार्ट येत असेल तर तुम्हाला वाचक वर्ग तो वाढत वाढतच जाणार आहे, तो कमी नाही होणार आहे. तो गॅप मध्ये कुठे घेऊ नका. आणि नियमितपणा तो जो आहे तो त्याच्यामध्ये पाळा या फोर्स मॅरेज कथेमध्ये. दुसरी गोष्ट, आपल्याला आता आपण कथा सुरू करणार आहोत तर त्याला काही हे नाहीये की तुम्ही कधी लिहायची वगैरे. तुम्ही आत्ता सेशन झाल्या झाल्या तुमचा प्लॉट जर ठरला असेल ऑलरेडीच तर तुम्ही लिहायला स्टार्ट करू शकता. जर नसेल ठरला तर 2 दिवसात 1 दिवसात तुम्ही तुमचा प्लॉट डिझाईन करा की माझा मेन प्लॉट काय असणार आहे, कुठल्या सिच्युएशन मध्ये लग्न होणार आहे, फॅमिली कशी असणार आहे, दुसऱ्या कॅरेक्टर्सची पार्श्वभूमी कशी असणार आहे, मला पुढे पुढे काय दाखवायचंय, हे सगळं 2 दिवसात डिसाईड करा. तिसऱ्या दिवशी कथा लिहायला सुरुवात करा. आणि कथा लिहिल्यानंतर मला लिंक पाठवायची तुम्ही कथेची, सो दॅट तुमच्या कथेचे काही भाग झाल्यानंतर 20 ते 25 त्यानंतर मी ते अनालिसिस करू शकेल की तुम्हाला कथा तुमची कशी चालली आणि तुम्हाला त्यानुसार गाईड करू शकेल. सो पहिला भाग प्रकाशित केल्या केल्या मला तुमच्या कथेची लिंक पाठवायची. ठीक आहे, सो लिंक लक्ष करून पाठवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला
कथा सुरू करण्या अगोदर तुम्ही मला पर्सनली डीएम करा, कारण तिथे कम्युनिटीमध्ये एवढा लिंक्स पाठवणं बरोबर नाहीये. तुम्हाला जर अभ्यास करून पुढे जायचं असेल, जसं अक्षता मॅमची स्टोरी आहे, ह्या आहेत आपल्या मोहिते मॅडम आहेत, रुपाली मोहिते मॅडम आहेत, कोमल मॅडम आहेत, मनस्वी मॅडम आहेत, जे जे कोणी आहेत ना प्रशिक्षक लेखक, त्यांच्या कथांसाठी मला डीएम करा. मी त्यांचा लिंक पण तुम्हाला देईल आणि वन लाईनर मध्ये तुम्हाला प्लॉट पण देईल की यांचा कथेमध्ये ऍक्च्युली कुठल्या सिच्युएशन मध्ये लग्न झालंय. तर या कथा अगदी पूर्ण वाचायच्या असं नाहीये, पण किमान तुम्ही या कथेचे 10 भाग वाचले असतील, मेक शुअर करा तुमची कथा सुरू करण्या अगोदर. आणि अक्षता मॅमने जसं सांगितलं की त्यांच्या कथेत तुम्हाला ज्या ज्या कमी वाटतात त्या नोट डाऊन करून ठेवा, की माझ्या पहिल्या 10 भागात मला हे लिहायचं जे ह्यांनी लिहिलं नाहीये, हे नोट डाऊन करा. आणि त्यांचा कथेचा अभ्यास करण्याच्या हेतूने ती वाचा, की त्यांनी कॅरेक्टर्स कसे दाखवलेत, पार्श्वभूमी कशी दाखवली, ठिकाण कुठलं दाखवलंय, इमोशन्स कसे वापरलेत, क्लिफ हँगर्स कसे दिलेत. क्लिफ हँगर म्हणजे पहिल्या भागाचा एंड कसा गेलाय. सो या प्रकारच्या कथा लिहिताना प्रत्येक भागामध्ये क्लिफ हँगर ऍड करा. शेवटी क्लिफ हँगर म्हणजे अशी सिच्युएशन असते की आता काय होईल, म्हणजे ते गेसच करता येत नाही रीडरला की हे पॉझिटिव्ह होणार आहे का निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे थोडक्यात रीडरला प्रत्येक भागाच्या शेवटी गॅसवर ठेवून जायचं, की पुढचा भाग आल्याशिवाय त्यांना चैन नाही पडणार. ही गोष्ट एक फॉलो करा. आणि तुम्हाला अभ्यास करायचा असेल या प्रकारच्या कथांचा, तर मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती, मी तुम्हाला लिंक्स पाठवेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकता. आणि ट्रेनर लेखकांपैकी कुणी जर म्हणजे आता जर तुमच्यामध्ये असतील, तुम्हाला जर प्लॉट शेअर करायचा असेल, वेगळं काही सांगायचं असेल फोर्स मॅरेज बद्दल, हँड रेज करा. आणि तुम्ही पण इथे आत्ता मार्गदर्शन करू शकताय. सो मी हे मुद्दाम अगोदर सांगितलं नव्हतं, कारण ऑथर पॅनिक होतात की अरे मला बोलायचंय वगैरे वगैरे. पण एकदा बोलायला स्टार्ट झाले ना, मग नंतर ब्रेक नाही लागत, की मी काय सांगू आणि काय नको असं होतं लेखकाला सुद्धा. तो आणि ही एक मदत करण्याची जी फिलिंग असते ना, ती आपोआप आपल्याला बोलायला भाग पाडते. तर तुम्हाला टिप्स द्यायचे असतील तर मी आत्ताही द्या, नंतर मी तुमच्याकडून घेणारच आहे. त्यामुळे डोंट वरी. काही असेल तर हँड रेज करा, तुमचे काही प्रश्न असतील तर बोलू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. म्हणजे लेखक पण इथे आहेत, मी पण आहे, तर तुम्हाला इमिजिएटली उत्तरं मिळतील. आणि सेशन झाल्या झाल्या पहिल्यांदा गुगल फॉर्म, तुमच्या मनात जे काही प्रश्न आले गुगल फॉर्म मध्ये भरून ठेवा. आणि रोज तुम्हाला वाटलं की आज प्रश्न आला, लगेच फॉर्म उघडायचा, प्रश्न तिथे लिहायचा. म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत्या मंगळवारी किंवा गुरुवारी 100% मिळेल. आणि समजा तुम्हाला वाटलं की अरे माझा प्रश्न ह्याच्यात आलाच नाहीये, तर नो वरीज, तुम्ही मला डीएम करू शकता व्हॉट्सअपला. मी तुम्हाला पर्सनली पण सांगेल. अजून एक मला सांगायचंय ट्रेनर लेखकांसाठी जे माझ्यासोबत ट्रेनिंग देणार आहेत. समजा आता गुगल फॉर्म मधले काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न समजा मी 5 प्रश्न आहेत किंवा 2 प्रश्न आहेत जे महत्वाचे आहेत की ते ऍड्रेस करणं खूप गरजेचं आहे. असे प्रश्न मी कम्युनिटीमध्ये पोस्ट करेल की ट्रेनर लेखकांसाठी हे प्रश्न आहेत आणि तुमचे जे काही उत्तर आहेत, उत्तर अगदी पानभर लिहा असं नाही, 2 वाक्यात, 1-2 वाक्यात, 3 वाक्यात तुम्ही तुमचं उत्तर म्हणजे टिप्स ती पाठवू शकता. मला तुम्ही पर्सनली डीएम करा. त्याच्यानंतर पुढचा जो काही दिवस आहे टिप्स शेअर करण्याचा, तुमच्या टिप खाली तुमचं नाव लिहून त्या प्रश्नाचे उत्तर पाठवले जातील. तर फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न असेल की मला 10 भागात काय लिहू मी, मी आता कथा सुरू करते, पहिल्या 10 भागात काय लिहू. मग मी ट्रेनर लेखकांसाठी हा प्रश्न पाठवला कम्युनिटीमध्ये, तर तुम्ही मला डीएम करा, मला पर्सनली पाठवा तुमचे उत्तर. आणि त्याचं टिप्स ज्या येतील, आता समजा मला 10 लेखकांनी रिप्लाय दिला की या टिप्स आहेत, तर त्या 10च्या 10 लेखकांच्या टिप्स सेम प्रश्नासाठी सेम उत्तर किंवा वेगळं वेगळं उत्तर असू शकतं. की एका प्रश्नावर 10 प्रकारचं उत्तर देता येऊ शकतं. 10 लेखकांची उत्तरं लिहून त्या उत्तराखाली लेखकाचं नाव असेल, की तुम्हालाही कळेल की कुठल्या लेखकाने कुठली टिप दिली आहे आणि कशा प्रकारे ते टेक्निक, म्हणजे त्यांची कशी टेक्निक आहे. म्हणजे ट्रेनर असून तुम्हालाही शिकायला मिळेल आणि जे ट्रेनी ऑथर आहेत आपले, त्यांना तर हे नॉलेज मिळणारच आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सो जेव्हा जेव्हा मी कम्युनिटीमध्ये प्रश्न पोस्ट करेल, प्रश्नामध्ये तिथे पण लिही की मला याचे उत्तर पाठव म्हणून. पण हे असं प्रकार आपण हे कंटिन्यू करणार आहोत की त्यांचे प्रश्न येत राहतील, तुम्ही मला डीएम करत राहा उत्तरं. आणि तुमचे उत्तरं ज्या टिप्स असतील उत्तरांमध्ये आलेल्या, त्या पुन्हा कम्युनिटीमध्ये प्रश्नाच्या खाली ते उत्तरं तुमच्या नावासहित आम्ही शेअर करू. ठीक आहे, आय गेस कोणाला काही प्रश्न नाहीये.
आणि एक तास खूप खूप लॉंग झालं. खूप थँक्यू सो मच एवढा लॉंग टाइम साठी बेअर करण्यासाठी आमच्यासोबत. आणि तुमची कथा तुम्ही आता सुरू करू शकता. ठीक आहे, प्रतिलिपीवरती. आणि काही प्रॉब्लेम असेल तर त्या फॉर्म मध्ये भरा तुम्हाला काय लिहायचं ते. आणि मंगळवारी आम्ही त्याच्यावरती तुम्हाला टिप्स पाठवू. ठीक आहे. आज संध्याकाळी पाहिजे तर तुम्ही आज जर जास्तीत जास्त प्रश्न लिहाल तर मी आज संध्याकाळी प्रश्न पोस्ट करेल. ट्रेनर ऑथर त्याचे उत्तर मला पाठवतील. आणि सोमवारी मी माझं उत्तर तयार करून मंगळवारी सकाळी तुम्हाला पहिला 11 वाजताच मी उत्तर पाठवेल. जर मला प्रश्न आज आले तर. तर असं तुम्ही एक शुक्रवारी प्रश्न पाठवायची एक सवय ठेवा, किंवा तुम्हाला जेव्हा प्रश्न आले तेव्हा मंगळवारी किंवा गुरुवारी तुम्हाला उत्तर त्याची मिळतील. आय होप मी खूप आता हे रिपीट केलंय पण तुमच्या लक्षात राहावं म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगितलंय मी. आणि जर तुम्हाला परत चर्चासत्र हवं असेल कधीही कथा लिहिताना तुम्हाला, तर मला मेसेज करा, किंवा गुगल फॉर्म मध्ये सरळ गुगल फॉर्म मध्ये लिहून टाका की मला पुढचं चर्चासत्र पाहिजे ह्या विषयावर. आणि जर खूप लेखकांनी मागणी केली की चर्चासत्र करूया म्हणून, तर आपण परत एकदा ट्रेनर ऑथर सहित इथे परत एकदा चर्चासत्र घडू. तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता, माझ्या प्लॉटमध्ये असं असं आहे, मग माझं काय चुकतंय वगैरे. जसं अक्षता मॅमनी तयारी दाखवली की तुम्ही मला लिंक शेअर करा, मी तुम्हाला सांगेल की काय करायचंय. तसं तुम्ही पर्सनली पण त्यांची हेल्प घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला ट्रेनर लेखक कोण आहेत माहिती नसतील तर मला डीएम करा, मी तुम्हाला सगळ्यांचे नाव प्रोफाईल लिंक पाठवेल. तुम्ही त्यातल्या कुठल्याही लेखकाला रिच आउट करू शकता प्रतिलिपीवरती पण. हा, तर भाग म्हणजे मला काय करायचं आता, आपण हा प्रयोग का करतोय पहिली गोष्ट, की फोर्स मॅरेज ही ऑलरेडी चालणारी थीम आहे हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही अशा लेखकांना ह्या गोष्टीवर कथा लिहायला निवडले की जे ऍक्च्युली चांगले लिहितात, पण ते ट्रेंडिंग विषयावरती लिहित नाहीये, किंवा त्यांनी लिहिलंय तर त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. तर तुम्ही ऑलरेडी चांगलं लिहिताय पण मग तुम्ही लिहिलंय, तर तुम्हाला आमच्या टिप्सचा काही उपयोग होतोय का, की खरंच तुमच्या प्रोफाईलमध्ये कसा ग्रोथ पाहायला मिळतोय वाचक संख्येमध्ये, तुमच्या अर्निंग मध्ये, तुमच्या सुपर फॅन्स मध्ये, नंबर मध्ये दिसणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या प्रोफाईलवर, त्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं तुम्हाला ग्रोथ पाहायला मिळते हे आम्हाला अनालाइज करायचंय तुमच्या प्रोफाईलवरती. सो दॅट तुमची तर प्रगती होईलच, आणि हे जर वर्कआउट झालं तर आपण लेखकांच्या पुढच्या बॅचला याच विषयावरती ट्रेनिंग देऊ शकतो. तर ह्यासाठी मला तुमच्या कथेची लिंक माझ्याजवळ असणं गरजेचं आहे. मला अनालिसिस साठी तुमच्या कथा माझ्याजवळ लागतील. कथा लिहायला सुरुवात केली, एक भाग पब्लिश केला की मला त्याची लिंक पाठवून ठेवा. ठीक आहे. आणि सुपरलेखक 10 ची श्रेणी जोडायला विसरू नका. सुपरलेखक 10 मध्ये कंपल्सरी तुमची कथा ठेवा. त्याचा म्हणजे तुम्हाला प्रयोग तो प्रयोग पण होऊन जाईल आणि डबल फायदा होऊन जाईल. आधीच्या कथेचा दुसरा सीझन, हो दुसरा सीझन चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपली अट एकच आहे की फोर्स मॅरेज प्रकारात ते जे नायक नायिका आहेत त्यांचं लग्न फोर्स मॅरेज प्रकारात झालेलं असलं पाहिजे. आणि एंगेजिंग लिहायचं थोडक्यात, की एकदम धूमधडाका व्हायचा पहिल्या 5 चॅप्टर मध्ये, की फुल ड्रामा व्हायचा. तो कसा लिहायचा त्याच्यासाठी लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला डीएम करा, शेअर करा. एनिवेज, ट्रेनर किंवा ट्रेनी ऑथर कोणाला काही बोलायचं आहे? येस प्लीज. माझं काय मला काय म्हणायचंय, आता जर एक नवीन सीझन काढला त्याच्यामध्ये मेन ओरिजिनल पात्राच्या मुलाने किंवा मुलीने फोर्स मॅरेज केलं असं प्रेझेंट केलं तर चालेल का ते? येस, व्हाय नॉट. कारण जनरली काय म्हणजे करतात, हा हा चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या सीझन मध्ये लेखक जनरली पुढच्या जे जनरेशन आहे किंवा साईड कॅरेक्टर्स आहेत किंवा हिरो हिरोईनचे मित्रमैत्रिणी आहेत किंवा दुसरे कझिन्स आहेत, त्यांचे क्लोज लोक आहेत, सहाय्यक पात्र म्हणतो आपण त्यांना. सहाय्यक पात्रांची लव्ह स्टोरी असते किंवा त्यांच्याबद्दल स्टोरी असते थोडक्यात. तर एक तर सहाय्यक पात्रांचं फोर्स मॅरेज तुमच्या होईल सेकंड सीझन मध्ये, किंवा पुढच्या जनरेशनचं फोर्स मॅरेज होईल, किंवा कम्प्लिटली टोटल फ्रेश कथा असेल दुसऱ्या सीझन मध्ये. पण मागच्या सीझनची पात्र पण त्याच्यामध्ये येतील. कधी कधी आपण असं सिरियल मध्ये वाचकांना बघतो पटकन ना. कॅचअप करतील ना. हा. येस येस येस. आणि मागची पात्र तुमच्या मागच्या सीझनची पात्र तुम्हाला ह्याच्यात मदत करतात की ती ऑलरेडी पॉप्युलर असतात. आणि तीच पात्र जर नवीन कथेत आली तर तो जो वाचक वर्ग आहे त्या त्या कथेचा, तो तुमची कथा उचलून धरतो. तुम्हाला लिटरली तो एंगेजमेंट देतो, जी विच इज टेक्निकल थिंग, की तुमची कथा त्या लेवलला नेऊन ठेवतो की प्रतिलिपीची जी रेकमेंडेशन सिस्टीम आहे नवीन वाचकांना बरोबर तुमची कथा पुढे पाठवते. तर हा एक जुन्या पात्रांना पुढे घेण्याचा फायदा होतो. तर तुमचे नवीन पात्र, जुने पात्र त्याच्यामध्ये टाका. जर नवीन सीझन असेल तर ते आपोआपच येतात, नसतील तर फ्रेश ह्याच्यामध्ये पण आणू शकता. त्याला आपण युनिव्हर्स म्हणतो, कॅरेक्टर युनिव्हर्स.
जसं टायगर आहे, पठाण आहे, ते वेगवेगळे मूवी आहेत पण कॅरेक्टर एकाच युनिव्हर्स मध्ये येतात, तसं दाखवू शकतो. सीझनचे कॅरेक्टर इकडचे तिकडे कॅरेक्टर जाऊ शकतात आणि नवीन भन्नाट कॅरेक्टरची पण एंट्री होऊ शकते त्याच्यामध्ये. आपली मीटिंग एंड होणार आहे, 2 मिनिटात आपण उरकूया. ओके. सुपरलेखक अवॉर्ड मध्ये तुम्ही कितीही कथा लिहू शकता, पण आपली फोर्स मॅरेज आहे ना स्पेसिफिकली, ही कथा सुपरलेखक मध्ये ठेवा. जनरली सुपरलेखकचा असा नियम असतो, तुम्ही कमीत कमी तुम्हाला 15 कथा मालिका लिहायच्या, तर तुम्ही 15 कथा मालिका लिहू शकता एकाच सुपरलेखकसाठी. मग तुम्ही आता ठरवा तुम्हाला किती लिहायचं. फोर्स मॅरेज पहिल्या भागात दाखवणं गरजेचंच आहे असं नाही, पण तुम्ही पहिल्या भागात जितकं काही शॉकिंग गोष्टी दाखवताल ना, तेवढा तुम्हाला फास्ट रीच मिळतो. तुमचा पहिला भाग जेवढा पॉवरफुल असेल तेवढा दुसऱ्या भागाला रीच मिळतो. आणि आपल्याला हे पॉवरफुलनेस पहिल्या 15 भागात मेंटेन, पहिल्या 15 भागात वाचकांना कळलं पाहिजे. जरी काही रहस्य असेल, नायकाचं काहीतरी रहस्य आहे, ते बाकीच्या पात्रांना भले माहिती नसो, तुमच्या रीडरला माहिती असलं पाहिजे की अरे इकडे हे झाले, तिकडे ते झाले, मग आता हा गुंता कसा सॉल्व्ह होणार. या सगळ्या गोष्टी पहिल्या 15 भागात उरकून घ्यायच्या. आणि प्लॉट ट्विस्ट आहेत ते पुढे ठेवायचे. अजून प्लॉट ट्विस्ट म्हणजे अचानक जी गोष्ट तुम्ही सांगितलीच नाही पहिल्या 15 भागामध्ये, ती कुठेतरी 25व्या 50व्या 100व्या कुठेतरी प्लॉट ट्विस्ट येतील तुमचे, जे एकदम अनएक्सपेक्टेड, शॉकिंग, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सरप्राईजेस असतील रीडर्ससाठी. सो येस, आय होप तुम्हाला समजलं असेल फोर्स मॅरेज एक्झॅक्टली कसं लिहिलं पाहिजे आणि काय काय करायचं ह्या प्रयोगामध्ये आपल्याला. इन केस तुम्हाला अजूनही काही क्वेरी असतील मला मेसेज करा. आणि ट्रेनर जे लेखक आहात तुम्ही, जे ट्रेनिंग देणार आहात, तुम्हाला जर काही मुद्दे सांगायचे असतील जे मी इथे मेन्शन केलेले नाहीत, किंवा तुम्हाला तुमच्या पर्सनल काही टिप्स द्यायचे असतील याच्याबद्दल, ते आम्हाला देऊन ठेवा व्हॉट्सअपवर. ठीक आहे. सो आता मी थांबते, आपण ऑलरेडी 1 तास होऊन गेलेला आहे. आणि हे रेकॉर्डिंग मी आता, बरेचसे लेखक आले नाहीत तर मी शेअर करेन थोड्या वेळाने. आणि गुगल फॉर्म भरा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर. आणि मग मंगळवारी आपण त्याची उत्तरं देऊया. सो थँक्यू सो मच. आता मी एंड करते. बाय बाय. बाय.